तुमचीच वेगळीच गोष्ट आहे. मूर्ती बघतच नाही पण ते अनुभवतात. मग हा मधला तुमचा डिफरन्स काय वाटतो? तुम्ही ती मूर्ती मनात भरता, आमच्या अंगातच आधीपासून ती मूर्ती आहे, आमच्या फिलिंग्स मध्ये. सगळ्यात पहिले तर बाप्पा ऑराच वेगळा घेऊन येतात, पण ते बघून किंवा ऐकून नाही, ते नुसतं अनुभवायचं असतं. तुम्ही बाप्पाची मूर्ती कधी पाहिली नाहीये, राईट? मग तुम्ही ती कल्पना कशी करता? आपण माणूस कसे असतो, 2 हात 2 पाय, पण बाप्पाला 4 हात आहेत. ते आम्ही हात लावून जे बघितलेत, आणि बाप्पा म्हणजे एक एनर्जी आहे. जो कोणी माणूस आमच्या सोबत आम्हाला क्रॉसिंग करून देतो किंवा आम्हाला मदत करतोय, तो एक बाप्पाचं स्वरूपच आहे ना आपल्यासाठी. मला खरंच अंगाला शहारे आले आहे शपथ. एवढं उत्तर सुंदर दिलं. नमस्कार मंडळी, गणेशोत्सव हा फक्त एक सण नाही तर एक अनुभव आहे. तर आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तीला जो दृष्टीहीन आहे, पण त्याच्या गणेशोत्सव अनुभवाची एक दिव्य दृष्टी आहे. अरे यश, कसा आहेस? मस्त, नमस्कार. हा यश सुतार. तर जाणून घेऊया ह्याच्या गणेशोत्सवाचा पीओव्ही. तुमच्यासाठी गणपती म्हणजे काय? गणपती म्हणजे आमच्यासाठी सगळ्यात मेन धमाल, मस्ती आणि मेन देव, आपली एक संस्कृती. एवढ्या वर्षापासून जे लोकमान्य टिळकांनी गणपती चालू केले आहेत, सार्वजनिक त्यांनी चालू केले, पण घरोघरी येतात. त्याच्याने एक घरात किंवा आपल्या सगळ्या वातावरणात एक वेगळंच चैतन्य येतं. ते फक्त ते तर म्हणतात भरपूर लोक म्हणतात की आपण मूर्त्या बघून ते अनुभवतो, पण ते बघून किंवा ऐकून नाही, ते नुसतं अनुभवायचं असतं. जसे आपण मंदिरात गेल्यावर एक वाईब येते मंदिराची, तसं ते आहे. तुम्हाला गणपती दिसत नाही, मग तुम्ही गणपतीला कसं अनुभवतात की हा गणपती आहे? लहानपणापासून जेव्हा आम्ही कळायला लागतं तेव्हा आपल्याला दिसत नाही, पण आम्ही हात लावून कधी कधी मूर्त्या बघितल्यात बऱ्याचशा, किंवा आम्ही स्वतः शाळेमध्ये असताना मातीच्या मूर्त्या बनवल्या देखील आहेत. त्यामुळे आमच्यासाठी गणपती जे आम्ही बनवले तेच आहे. आणि काही काही ठिकाणी आम्ही जे हात लावून बघतो ते आमची इमॅजिनेशन असते की बाप्पाचे हात असे आहेत, त्यांच्या हातावरचा तो मोदक, त्यांचा तो आशीर्वादवाला हात. त्याच्यानंतर फक्त आमच्याकडे ते कलर्स नाही आहे जे तुम्ही बघतायत, बाकी सगळं आम्ही ते अनुभवू शकतो हात लावून. आमच्या टच सेन्स नाही, सगळं दिसत नाही, फक्त आता गणपतीच्या आगमनाने आवाजाने तुम्हाला समजतं. तर तो अनुभव कसा असतो? तो अविस्मरणीय अनुभव आहे. एवढी वर्ष आपण गणपती येत आहेत जात आहेत, पण ते त्यांचं येणंच एक आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट असते. की आता गणपती येणार म्हणजे लहानपणी तर आमचं असं होतं की शाळेत आमच्या इव्हेंट व्हायचा, गणपती बाप्पा बसवायचे. 5 दिवसाचे गणपती आमच्या शाळेमध्ये बसवतात, हॅपी वुमेन्स स्कूल फॉर द ब्लाइंड मध्ये. तर तेव्हा आम्ही आरती करतो, बाप्पाची पूजा करतो, त्याच्यानंतर वेगवेगळे सांस्कृतिक प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज करतो. तर गणपती बाप्पा म्हणजे आमच्यासाठी असं असतं की ते येत आहेत म्हणजे आमच्यासाठी ते 5 दिवस एक वेगळाच अनुभव असतो वर्षभराचा. तर मग ते तुम्ही तर ढोल ताशा वगैरे होतात, आरत्या होतात, भजनं होतात, मग तो फील फक्त तुम्हाला आवाजाने कसं समजतं की तो एक ऑरा वेगळा आहे वगैरे? सगळ्यात पहिले तर बाप्पा ऑराच वेगळा घेऊन येतात. तो फक्त तो कळतो लगेच की बाप्पा आलेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे अगरबत्तीचा, फुलांचा सुगंध. बाहेर गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या मिठायांच्या दुकानांमधून येणारा सुगंध, मोदक वगैरे. सो तो एक सुगंध जेव्हा असं सगळे मिक्स होऊन येतो ना आपल्याला, त्याच्यानंतर लगेच कळते की चला आता बाप्पा येत आहेत, तयारी चालू झाली आहे. सगळीकडे वेगवेगळे मंडप बांधतायत, त्यांचा आवाज, त्याच्यानंतर वेगवेगळे डेकोरेशन. आता प्रत्येक गोष्टीला एक वेगळा सुगंध, वेगळा टच असतो. त्यामुळे लगेच कळते की चला आता बाप्पा येत आहेत, तयारी चालू झाली आहे, आपण पण लागायला पाहिजे. अरे तुम्ही बाप्पाची मूर्ती कधी पाहिली नाहीये, राईट? मग तुम्ही ती कल्पना कशी करता? सगळ्यात पहिले आपण माणूस कसे असतो, 2 हात 2 पाय, पण बाप्पाला 4 हात आहेत. ते आम्ही हात लावून जे बघितलेत, जे शाळेत बनवताना बघितलेत मूर्ती, किंवा आमच्या सरांनी जे आम्हाला दाखवलंय. आणि लहानपणी आम्ही फॅमिली म्हणजे माझ्या फॅमिलीचा यात खूप मोठा वाटा आहे की मला त्यांनी सगळे सण जवळून अनुभवलेत. की कुठलाही सणाला असं नाही की तू थांब, नको जाऊस किंवा असं नाही, सगळीकडे मला फिरवलंय. सगळे सण आम्ही लहानपणापासून बघतोय. आणि गणपतीची खरी मजा तर चाळीत असते, त्यामुळे आम्ही चाळीत जेव्हा राहायचो कांदिवलीला, तेव्हा आमच्याकडे पण गणपती यायचा. सो तो आणणं नेणं, त्यातला तो प्रिपरेशनचा पूर्ण प्रवास, त्याच्यामध्येच सगळं येऊन जातं की बाप्पा कसे येतात आणि त्यांचं सगळं कसं आहे. आणि मी खूप वेगवेगळ्या आमचे पप्पा मेन होते ना तिथले, तर आम्हाला ते गणपती चॉईस करायला जावं लागायचं त्यांच्याबरोबर. जायचो आम्ही, आवडीने जायचो. सो तिकडे एवढ्या मूर्त्या आम्ही हात लावून बघितल्यात ना, एवढ्या की आता आठवत पण नाही की किती बाप्पा बघितलेत. टचनी तुमचा पूर्ण सगळ्यात मेन आहे. हा, टच वर सगळा गेम आहे, टच आणि स्मेल. पण एक लहानपणीची काही आठवण असेल ना, ती तुम्ही सांगू शकता? सगळ्यात लहानपणीची माझी एक आठवण होती की आमच्या शाळेत आम्हाला गणपती होता आणि खूप पाऊस होता. तर ते आम्हाला विसर्जनला जायचं होतं. तर आम्ही त्या भर पावसात ते गणपतीचे आमचे काय ढोल ताशे वगैरे नव्हते, फक्त गणपती बाप्पा मोरया बोलत जायचं होतं.
सो तो एक सगळ्यात अविस्मरणीय अनुभव की एवढ्या पावसातून आम्ही ते विसर्जन करायला गेलो आणि नंतर सगळीकडे म्हणजे पाणी भरलेलं पण एवढं नव्हतं, पायापर्यंतच पाणी होतं, पण त्याच्यातून ते विसर्जन जायचं, सगळ्या मुलांचा उत्साह, शिक्षकांचा उत्साह, तोच सगळ्यात मोठा अनुभव आहे माझ्यापर्यंत तिथे. आपण जेव्हा पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतात तुम्ही, म्हणजे स्मेल किंवा टच म्हणतात, की तेव्हा कधी असा एक पहिल्यांदा एक्सपिरियन्स आला की हा आहे बाप्पा आणि ह्याची मला पूजा करायची आहे, तर हा एक्सपिरियन्स कधी पहिल्यांदा कसं समजलं तुम्हाला? लहान जेव्हापासून ऍक्च्युली आमच्या घरात लाईक पप्पा आमचे खूप ह्याच्यामध्ये पूजापाठ वगैरे मध्ये खूप विश्वास ठेवतात आणि त्याच्यातून आम्ही पण, मी आणि माझा भाऊ, आमचं ते असं असतं की पूजापाठ आमच्याकडे गरजेचं. सकाळी उठलं की देव बाप्पाकडे जाऊन हात जोडून पाया पडायचे, त्यांच्या आशीर्वादानेच आपला दिवस चालू होतो. सो आमच्या लहानपणीपासूनच ती सवय असल्यामुळे बाप्पा हे आमच्यासाठी काही नवीन नव्हतेच कधी. सो आम्हाला ते आहेच की लहान देव बाप्पा म्हणजे हेच आणि यांची पूजा करायची. आणि बाप्पा म्हणजे एक एनर्जी आहे, ती कुठल्याही मूर्तीमध्ये, ते फक्त प्रतीक आहे. मूर्ती म्हणजे आपल्यासाठी जस्ट एक प्रतीक आहे की हे बाप्पा आहेत किंवा असू शकतात. बाकी बाप्पा तर एक एनर्जी आहे किंवा आपली मान्यता आहे की हे बाप्पा आपल्याला सगळीकडे आपल्या पाठीशी उभे आहेत किंवा आपल्या सोबत उभे आहेत. अरे सुंदर. तुमचीच वेगळीच गोष्ट आहे, मूर्ती बघतच नाही पण ते अनुभवतात. मग हा मधला तुमचा डिफरन्स काय वाटतो? तुम्ही ती मूर्ती मनात भरता, आमच्या अंगातच आधीपासून ती मूर्ती आहे, आमच्या फिलिंग्स मध्ये. हाच आपल्या दोघांमधला एक फरक आहे की तुम्ही मूर्ती बघता दरवेळी, ते बाप्पांचे ते वेगवेगळ्या कलाकार जे डोळे बनवतात बाप्पांचे, सगळ्यांना वाटते की बाप्पा आपल्याकडे बघतातच आहे, पण आमच्यासाठी 24 तास बाप्पा आमच्याकडे बघतातच आहे किंवा आहेत, सोबतच आहेत. असा कुठला विशिष्ट सण नाही की ज्याच्यात बाप्पा आपल्याकडे येतात, बाप्पा आहेत, आपल्या सोबतच आहे. सो आमच्यासाठी मूर्ती म्हणजे की बाप्पा आहेत आणि ती फीलच आहे, एनर्जी ती बाप्पांची येते ना आपल्या, म्हणजे बाप्पा आल्यावर सगळ्यांनाच एक पॉझिटिव्हिटी येते की सगळं काय चांगलंच होईल किंवा इथे शांतता वाटते जरासं आपल्या मनाला. सुंदर उत्तर. आम्ही बघतो तुमच्या अंगात गणपती असं तुम्हाला म्हणायचं. किंवा आपलं आता बघा, आपण काय म्हणतो बाप्पा म्हणजे काय की आपल्या सोबत असणारा किंवा आपल्या संग ठरणारा. आता आम्हाला कधी कधी काय प्रॉब्लेम येतो की आम्हाला क्रॉसिंगला त्रास येतो किंवा कुठेही आम्हाला चालायला जर डिफिकल्टी असते अडचणमध्ये, मग जो कोणी माणूस आमच्यासोबत आम्हाला क्रॉसिंग करून देतो किंवा आम्हाला मदत करतोय, तो एक बाप्पाचं स्वरूपच आहे ना आपल्यासाठी. मला खरंच अंगाला शहारे आले आहे शपथ, एवढं उत्तर सुंदर दिलं. लोक आता गणपतीचे पहिले फोटो काढतात, मग गणपतीकडे बघतात. रादर बघतातच लांबून आणि जवळ गेल्यावर फोटो काढतात. मग त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ती लोक जातातच फोटोसाठी आहेत. आता काही काही ठिकाणी मी असं पण अनुभवलंय मोठ्या मोठ्या गणपतींकडे, असं स्पेसिफिक नाव नाही घेणार, की चपला घालून लोक आत जात आहेत. का रे, म्हणजे जाता तर ऍटलिस्ट चपला काढा ना यार, म्हणजे बाप्पा येतो आपल्या, ज्याच्यात आपण वर्षभर वाट बघतो, जो आपल्यासाठी एवढा पवित्र आहे, संस्कृती आहे, तर तुम्ही ती का मोडतोय? म्हणजे तुम्हाला चप्पल काढायसाठी कितीसा वेळ लागणार आहे? किंवा तिकडे गेल्यावर तुम्ही पहिला फोटो का काढता? मागून फोटो काढा ना, जवळ गेल्यावर ऍटलिस्ट पाया पडा. लांबून पाया पडतात आणि जवळ जाऊन फोटो काढतायत, हे म्हणजे विरुद्धच चाललंय. आता गणपतीच्या दिवसात असा एक सुगंध जो गणपतीशी जोडला जातो तुमच्यासाठी, गोंड्यांच्या फुलांचा आणि अगरबत्तीचा. सगळ्यात मोठा सुगंध तोच असतो की आपण जिकडे तिकडे जाऊ तिकडे ती फुलं, कारण की ती फुलं आपण सजावटीसाठी वापरतो ना, सजावटीला आणि हार बनवायला, आणि वेगवेगळे हार वेगवेगळ्या सजावटी असल्यामुळे तो सुगंध खूप कॉमन झालाय आता. तुमचं आणि गणपतीचं नातं कसं आहे? फ्रेंड, फिलॉसॉफर. किंवा आता आपण एवढ्या गणपती बाप्पांच्या गोष्टी ऐकतो, त्यातून भरपूर काय गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांनी महाभारत लिहिलं, ते गोष्ट सगळ्यांनाच ऐकून आहे. कलम तुटली पण त्याने दाताने लिहिलं, दात तोडून. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या आपल्यासाठी ते बोलतात ना, जे मानू आपण तसं ते आहे. आपल्यासाठी ते गाईड बनू शकतात. आपल्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आले तर आपण त्यांच्यासमोर आपलं सगळं दुःख व्यक्त करू शकतो, चांगल्या गोष्टी सांगू शकतो ॲज अ फ्रेंड. सो गणपती बाप्पाचं आणि माझं नातं मेनली एक फ्रेंडसारखंच आहे. मी सगळं काय त्यांना जाऊन सांगतो की आज असं चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. आणि मग तिथे बसल्यावरच ना आपल्याला काहीतरी असं सुचतं की आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, किंवा आपण जर ती सॉल्व्ह होणार नसेल तर आपण त्यावर इग्नोर करतो. आता काही काही गोष्टी आता अशा आहेत की बघा, मी विज्युअली चॅलेंज्ड आहे, तर मला लाईक दिसत नाही, पण ही गोष्ट धरून चालणं असं नाही ना. तर लाईक गणपती बाप्पा एवढी ताकद देतो आपल्याला की ते एक्सेप्ट कर, पुढे जा. कारण की दिसणं म्हणजे सगळं नाही, हे आतून तर मला कळायला आहे. कारण की मी सगळं करू शकतो. जे आता मी शिक्षण घेतोय, आता मी SY ला आहे. गणपतीचे विसर्जन वगैरे होतात, त्याच्या आवाजाने आणि तो जातो ते तुम्हाला कळत अनुभवतात, तर ते तुम्हाला कसं फील होतं त्याच वेळेला? सगळ्यात पहिलं तर हे असतं की आता चला बाप्पा जात आहेत, म्हणजे यातला एक सगळं सुखसुखाट होईल. जो गजबजाट असतो, मला नाही वाटत 12 दिवस मुंबई झोपत असेल गणपती असतील तेव्हा.
कारण की लोक रात्रीचे पण दर्शन घेतात, दिवसाचं पण दर्शन घेतात. त्यामुळे जो सगळीकडे दिवेबत्ती असते, सगळीकडे आरती किंवा सगळीकडे रात्रीची भजनं, त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे भंडारे वगैरे असतात, तो सगळं सुखसुखाट होऊन जातं. सो ते जाणं पण गरजेचं आहे, त्याच्यानंतर तसं ते येणं पण गरजेचं आहे. सो ती एक सायकल आहे जी चालूच राहणार लाईफ टाईम. या दोन्ही आवाजमध्ये तुम्हाला काय फरक समजतो, विसर्जन गणपती गेल्यानंतरचा आणि गणपती असण्याच्या दिवशीचा, 11 दिवस जे असतात ते? गणपती असतात तेव्हा आपल्याला माहिती आहे आपण हे 11 दिवस आपण आनंदात आहे. तो आनंदाचा आवाज असतो की भाई मजा करायची, मजा करायची. आणि जेव्हा गणपती बाप्पा जातात तेव्हा ते 11 दिवस आपण कसे एन्जॉय केलं या आनंदाने आपण बाप्पाला विसर्जन करतो. की जेवढे दिवस तुम्ही होतात त्या दिवशी आपल्याकडे विघ्न खूप कमी आले, नाही झाली, जे पण विघ्न आले त्यावेळी तुम्ही आमच्या सोबत होतात आणि जे काही दिवस तुम्ही आनंदात घालवले त्या आनंदाचा तो आवाज असतो की जेवढे दिवस तुम्ही होतात तुम्ही आम्हाला खूप आनंद दिला. आता याच उत्साहाने आम्ही पुढच्या वर्षी तुमची वाट बघून त्याच्यापेक्षा दुप्पट उत्साहाने आम्ही तुमचं स्वागत करू. विसर्जननी काय शिकता येतं आपल्याला? आपण जे काही आपल्या आयुष्यात चांगले क्षण आहेत ते संपतातच. कधी ना कधी आपल्याला बॅक टू नॉर्मल लाईफ व्हावंच लागतं. आपण कुठल्याही पार्टीला गेलो किंवा कुठलाही इव्हेंट करतो, तो इव्हेंट संपल्यावर आपल्याला असं वाटतं की अरे चालूच राहायला पाहिजे. तर असं नाही, आपल्याकडे आपल्या लाईफमध्ये दुसरे काही चॅप्टर्स असतात, ते परत दुसरे चालू होतात. त्यामुळे गोष्टींना ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या सोडून नवीन सुरुवात कशी करायची हे मला विसर्जनातून कळतं. की विसर्जनात आपण जेव्हा पण जातो की चला बाप्पा चालले आहेत, उद्यापासून आपण परत आपल्या नॉर्मल लाईफला जाऊ. सो आपण परत आता जातोय की आपल्या उद्यापासून नवीन सुरुवात आहे, जी कामं पेंडिंग आहेत ती करायची आहे आणि त्याच ऊर्जेने त्याच उत्साहाने करायचं जिकडे आपण सोडलेली. तुमच्यापेक्षा लहानही व्हिज्युअली चॅलेंज असतील. ओके, हां, बऱ्यापैकी. हां. मग तुम्ही त्यांना कसं सांगाल की गणेशोत्सव साजरा करा किंवा गणपती कसा अनुभवायला सांगाल? बाप्पा जर समोर आले फक्त आवाजाने आणि स्पर्शाने, मग तुम्ही त्यांना काय बोलाल किंवा काय मागाल की काय गोष्ट असेल तुमची मनात? बाप्पा आले तर सगळ्यात पहिले तर सगळ्यांना सगळे सेफ राहू दे, जे गरजेचं आहे आता. आणि मेन म्हणजे डोळे, सगळ्यांना वाटतं की मी डोळेच मागेन, पण असं नाही. डोळ्यांव्यतिरिक्त पण खूप काही गोष्टी आहेत ज्या मला मागायच्या आहेत. की सेटल व्हायचं आहे, पुढे आपल्या फॅमिलीने जे आपल्याला आजपर्यंत सांभाळलं पुढे जाऊन आपल्याला त्यांना सांभाळायचं आहे. सो या सगळ्यासाठी बळ दे, बाकी काय नाही. तुमच्या दृष्टिकोनाने गणेशोत्सव सांगितला तर मला एक सांगा की हे एक लाईन मध्ये कसं समअप कराल गणेशोत्सवचा पीओव्ही टायटल देऊन? फुलांच्या सुगंधापासून ते गणपती बाप्पाच्या भजनापर्यंत हा आहे माझा गणेशोत्सवाचा पीओव्ही. याशी पण मला खूप काही शिकायला मिळाले. तर हे आहे की बाप्पाला फोनमध्ये टिपण्यापेक्षा डोळ्यात टिपा आणि अनुभवा, कारण ज्याच्याकडे दृष्टी नसते ना त्याला त्याची खरी किंमत कळते.